मंडळी, एका बाजूला आधीच महागाईनं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे आणि आता पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे. अवघ्या 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन महागलंय. पेट्रोल, डिझेल, CNG सगळ्यांचंच दर वाढत आहेत. आणि आता प्रश्न फक्त पेट्रोल डिझेलचा राहिलेला नाही, तर घरखर्च, भाजीपाला, प्रवास, वाहतूक आणि एकूणच महागाई किती वाढणार याची चिंता लोकांना लागलेली आहे. तर नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. शनिवारी सकाळपासून पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी आणि डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागलं. गेल्या 10 दिवसात ही तिसरी दरवाढ आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांची चिंता आणखीनच वाढली. या नव्या दरवाढीनंतर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये 45 प्रति लिटर झालेला आहे. तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे झालेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दर वाढले असून अनेक ठिकाणी पेट्रोल 110 रुपयांच्या जवळपास पोहोचलेलं आहे. याआधी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात तब्बल 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. डिझेलही 3 रुपये 11 पैशांनी महागलं होतं. त्यानंतर काही दिवसातच म्हणजे 19 आणि 20 मेच्या आसपास पुन्हा दरवाढ झाली. त्यावेळी पेट्रोल 86 ते 87 पैशांनी आणि डिझेल 83 ते 91 पैशांनी वाढलं आणि आता शनिवारी पुन्हा एकदा दरवाढ जाहीर करण्यात आली. म्हणजे अवघ्या 10 दिवसात पेट्रोल, डिझेल जवळपास 5 रुपयांनी महागले. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 99 रुपये 51 पैसे प्रति लिटरवर पोहोचला आहे, तर डिझेलचे दर 92 रुपये 49 पैसे प्रति लिटर झालेला आहे. त्याचवेळी दिल्लीत CNGचे दरही वाढलेले आहेत. CNG 1 रुपयाने महागला असून आता तेथे CNGचा दर 81 रुपये 9 पैसे प्रति किलोपर्यंत पोहोचलेला आहे. या सततच्या दरवाढीमुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेल महागलं की त्याचा परिणाम फक्त वाहनधारकावर होत नाही, तर वाहतूक खर्च वाढतो, माल वाहतूक वाढते, महागते, बाजारात वस्तूंचे दर वाढतात आणि शेवटी त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो. दरम्यान या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय परिस्थितीचं मोठं कारण असल्याचं सांगितलं जातं. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढलेला संघर्ष, मध्य पूर्वेतील तणाव आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती याचा थेट परिणाम भारतावर होत आहे. भारत मोठ्या प्रमाणावर परदेशातून कच्चं तेल आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागलं की भारतातील पेट्रोलियम कंपन्यांवर दबाव वाढतो आणि त्यानंतर त्या कंपन्या इंधनाचे दर वाढवतात. काही अहवालानुसार गेल्या काही काळात तेल कंपन्या मोठा तोटा सहन करावा लागत आहे, असं चिन्ह त्यांना दिसत आहे. त्यातच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर सरकारने काही आर्थिक भार ग्राहकावर टाकण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता इंधन दर वाढीचा परिणाम थेट लोकांच्या खिशावर होताना दिसत आहे. आता लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. ही दरवाढ इथेच थांबणार आहे की पुढच्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल आणखी महागणार? कारण सध्याची परिस्थिती पाहिली तर आंतरराष्ट्रीय बाजारात अजूनही अनिश्चितता कायम आहे. इराणमधील परिस्थिती, तेल पुरवठ्यावर होणारा परिणाम, युद्धजन्य वातावरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती या सगळ्या गोष्टींचा परिणाम भारतातील इंधन दरावर होत आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला की भारताला तेल खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. म्हणजेच कच्चं तेल महाग आणि रुपया कमजोर, या दुहेरी फटक्यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू झालेले आहेत. परभणीत पेट्रोलचा दर 110 रुपये 45 पैसे आणि डिझेलचा दर 97 रुपये 2 पैसे. कोल्हापुरात पेट्रोल 109 रुपये 30 पैसे तर डिझेल 95 रुपये 89 पैसे प्रति लिटरवर पोहोचलेला आहे. भंडाऱ्यात हाच पेट्रोलचा दर 109 रुपये 60 पैसे आणि डिझेल 96 रुपये 98 पैसे इतकं झालेला आहे. सोलापुरात पेट्रोलचा दर 109 रुपये 14 पैसे तर डिझेल 95 रुपये 74 पैसे आहे. अमरावतीमध्ये पेट्रोल 109 रुपये 15 पैसे आणि डिझेल 95 रुपये 68 पैसे इतकं आहे. वाशीमध्ये पेट्रोल 109 रुपये 79 पैसे आणि डिझेल 96 रुपये 39 पैसे झालेलं आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 109 रुपये 71 पैसे आणि डिझेल 96 रुपये 26 पैसे प्रति लिटरवर पोहोचलेलं आहे. नागपुरात पेट्रोल 108 रुपये 97 पैसे आणि डिझेल 95 रुपये 58 पैसे इतकं आहे. रत्नागिरीमध्ये पेट्रोल 110 रुपये 44 पैसे आणि डिझेल 97 रुपये 1 पैसा इतकं झालेलं आहे. अहिल्यानगरमध्ये पेट्रोल 108 रुपये 87 पैसे आणि डिझेल 95 रुपये 47 पैसे इतके आहे. तर हाच दर पुण्यात पेट्रोल 108 रुपये 76 पैसे आणि डिझेल 94 रुपये 40 पैसे प्रति लिटर आहे. अकोल्यात पेट्रोल 109 रुपये 5 पैसे आणि डिझेल 95 रुपये 63 पैसे इतके आहे. बीडमध्ये पेट्रोल 110 रुपये 38 पैसे आणि डिझेल 96 रुपये 92 पैसे इतके आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 110 रुपये 44 पैसे आणि डिझेल 97 रुपये 10 पैसे इतकं झालेलं आहे. म्हणजेच राज्यातील अनेक शहरामध्ये पेट्रोलने 110 रुपयांचा टप्पा गाठलेला आहे किंवा त्याच्या जवळ पोहोचलेला आहे. दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. बुलढाणा, जळगाव आणि वाशिममध्ये काही पेट्रोल पंपावर इंधन मिळत नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा मंत्रालयाकडून करण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितलं की देशभरात पुरेसे इंधन साठा उपलब्ध आहे आणि पुरवठा सुरळीत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करू नये असं आवाहनही करण्यात आलं. मंत्रालयाने असंही सांगितले की काही निवडक पेट्रोल पंपावर तात्पुरती गर्दी झालेली आहे, मात्र तेल वितरण करणाऱ्या कंपन्या सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आवश्यक तेथे अतिरिक्त पुरवठा केला जात आहे. पण या सगळ्या दरवाढीमुळे आता महागाईचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण पेट्रोल आणि डिझेल महागलं की सर्वात आधी वाहतूक खर्च वाढतो. ट्रक, बस, टॅक्सी, मालवाहतूक, शेतीसाठी लागणारी वाहने सगळ्यांवर याचा परिणाम होतो. भाजीपाला बाजारात पोहोचवण्यासाठी जास्त खर्च येतो. दूध, धान्य, फळं, बांधकाम साहित्य, ऑनलाईन डिलिव्हरी प्रत्येक गोष्ट महाग होऊ लागते. म्हणजे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा परिणाम फक्त पेट्रोल पंपावर थांबत नाही, तो थेट घराच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतो. यावर अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे की इंधन महागलं की महागाई वाढण्याचा धोका वाढतो आणि जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर आणखी वाढले तर पुढच्या काही आठवड्यात आणखी दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता इथे एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर फक्त सरकार ठरवत नाही. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता नवे दर जाहीर करतात. या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत, डॉलरचा दर, वाहतूक खर्च, डीलर कमिशन आणि कर यांचा समावेश असतो. त्यामुळे जागतिक परिस्थिती बदलली की त्याचा परिणाम थेट भारतीय ग्राहकांवर दिसून येतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी आहे. राज्य सरकारचा व्हॅट मोठ्या प्रमाणावर असतो. म्हणूनच प्रत्येक राज्यात आणि शहरात दर वेगवेगळे दिसतात. उदाहरणार्थ मुंबई, पुणे, नागपूर आणि दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमतीत फरक दिसतो. याचं मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारकडून आकारला जाणारा कर. सध्या सोशल मीडियावरही या दरवाढीवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही लोक सरकारवर टीका करत आहेत तर काही जण जागतिक परिस्थितीला जबाबदार मानत आहेत. कारण काही वर्षापूर्वी जेव्हा पेट्रोलचे दर वाढत होते तेव्हा विरोधी पक्षात असलेले नेते यावर जोरदार टीका करत होते. आता परिस्थिती उलटी झाल्यानंतर लोक जुन्या विधानांचे व्हिडिओ आणि पोस्ट पुन्हा शेअर करत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी देशवासियांना इंधनाचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे भविष्यात इंधनाची दरवाढ होणार का अशी चर्चा त्यावेळी सुरू झाली होती आणि आता प्रत्यक्षात सलग 3 वेळा दरवाढ झाल्यामुळे ती चर्चा पुन्हा जोरात सुरू झालेली आहे. आता लोकांना सर्वात मोठी चिंता आहे ती पुढच्या काही महिन्यांची. कारण जर मध्य पूर्वेतील संघर्ष वाढला, तेलाचे दर वाढले आणि रुपया आणखी कमजोर झाला तर पेट्रोल डिझेलचे दर आज वाढू शकतात. त्याचा थेट परिणाम महागाईवर होईल. आधीच घरगुती खर्च वाढलेला असताना आता इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. विशेषतः मध्यमवर्गीय आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचा याचा सर्वाधिक त्यांना फटका बसणार आहे. कारण रोजच्या प्रवासासाठी, व्यवसायासाठी आणि घर खर्चासाठी इंधन अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक छोट्या व्यावसायिकांनाही या दरवाढीचा फटका बसू शकतो. वाहतूक महागली की वस्तू महाग होतात आणि ग्राहकांचा खर्च वाढतो. सध्या तरी सरकार आणि तेल कंपन्यांकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदलत राहिली तर पुढच्या काळात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पेट्रोल डिझेलचे दर आणखी वाढणार का, महागाई आणखी वाढणार का आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का याचं उत्तर आता येणाऱ्या काही दिवसात मिळणार आहे. मंडळी, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.